नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. आजचा विषय निगडित आहे प्रत्येक कर्मचारी असणाऱ्या नागरिकांसंदर्भात. ही बातमी आहे देशातील 5 कोटी नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाची. सरकारी तसंच खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणाऱ्या पगाराची रक्कम कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या पीएफच्या निधीत वाढ होईल, पण त्याच वेळी तुम्हाला प्रत्यक्षात मिळणारी पगाराची रक्कम कमी होण्याची शक्यता आहे. पण चिंता करण्याचं कारण नाही. आज केलेली बचत निवृत्तीनंतर फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे 60 नंतर तुम्हाला ऐटीत जगता येणार आहे. आणि याच विषयावर आहे आजचा प्राईम वॉच, पगाराला पीएफची कात्री. होय, तुमच्या पगाराला कात्री लागू शकण्याची शक्यता आहे. कारण आता तुमच्या पीएफची रक्कम केवळ बेसिक सॅलरी ऐवजी विविध भत्त्यांचाही त्यामध्ये समावेश केला जाणार आहे. जर असं झालं तर दरमहा पगारातून कापल्या जाणाऱ्या पगाराच्या रकमेत ही वाढ होईल आणि पर्यायानं दरमहा तुमच्या हातात मिळणारी पगाराची रक्कम ही कमी होईल. 5 कोटी नोकरदारांसाठी महत्त्वाची खबर. पीएफ साठी जास्त रक्कम वजा होणार. पगाराची रक्कम होणार कमी. होय, देशातील 5 कोटी नोकरदार लोक आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अर्थात एपीओ संदर्भात नवीन नियम लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ईपीएफओचा नवा प्रस्ताव. पगाराच्या मूळ रकमेत सर्व भत्त्यांचा समावेश करून त्यावर पीएफची रक्कम पगारातून वजा केली जाणार. विद्यमान नियमानुसार मूळ वेतनाच्या रकमेवर पीएफ निश्चित केला जातो. पीएफ निश्चित करताना सर्व भत्त्यांचा समावेश केल्यास प्रत्यक्षात हातात पडणारी पगाराची रक्कम कमी होणार. पण या नवीन नियमामुळे नोकरदारांची बचत होणार. मेरा मानना है सरकार का एक सकारात्मक प्रयास है ये, और इससे बचत, जो फोर्स बचत कहते हैं जिसको, वो हो पाएगी. हाँ, जिस तरीके इन्फ्लेशन चल रहा है इस वक्त और जैसे प्राइसेस ऊपर जा रहे हैं, डेफिनेटली उनके पॉकेट में पैसा कम आएगा तो उनको फर्क तो पड़ेगा एक्सपेंडिचर करने में. नहीं, फ्यूचर के लिए कैसे, इतनी तो महंगाई है, खर्चा तो चल नहीं पाता है, उसको हम आगे के लिए इतना क्या देखेंगे. या नवीन नियमाचा पगारावर कोणता परिणाम होणार यावर एक नजर टाकू. समजा एका व्यक्तीचा पगार 38,000 रुपये आहे. त्याचं मूळ वेतन 30,000 रुपये, कन्व्हेन्स अलाउन्स 5,000 रुपये, नाईट शिफ्ट अलाउन्स 3,000 रुपये आहे. त्यातून पीएफची रक्कम किती वजा केली जाते? आजच्या नियमानुसार मूळ वेतनाच्या रकमेवर पीएफची रक्कम निश्चित केली जाते. आज किती पैसे वजा होतात? जर एखाद्या व्यक्तीचं मूळ वेतन 30,000 रुपये असेल तर 7,200 रुपये पीएफ वजा केला जातो. पीएफ नियमात बदल झाला तर पीएफची रक्कम निश्चित करताना मूळ वेतनासोबतच अन्य भत्त्यांच्याही रकमेचा समावेश केल्यास काय होईल त्यावर आता एक नजर टाकू. जर एका व्यक्तीचं मूळ वेतन 30,000 रुपये असेल तर त्यामध्ये दोन्ही भत्त्यांचा समावेश केला जाणार. वेतनाची रक्कम 38,000 होणार. त्यामुळे 9,120 रुपये पीएफची रक्कम वजा होणार. प्रत्यक्षात मिळणाऱ्या वेतनावर कोणता परिणाम? जर पीएफच्या रकमेपैकी अर्धी रक्कम ही कंपनीकडून दिली जात असेल तर तुम्हाला प्रत्यक्षात मिळणारी रक्कम 960 रुपयांनी कमी होईल. पण जर पीएफची संपूर्ण रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनातून जात असेल तर प्रत्यक्षात मिळणारी पगाराची रक्कम 1,920 रुपयांनी कमी होईल. खरं तर यामुळे कर्मचाऱ्यांची बचत वाढणार आहे. तसंच दीर्घ काळानंतर कर्मचाऱ्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये मोठी रक्कम जमा होईल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. नवीन पीएफ नियमामुळे प्रत्यक्षात मिळणाऱ्या पगाराची रक्कम कमी होणार असली तरी तसं काळजी करण्याचं कारण नाहीये. कारण आजची बचत ही निवृत्तीनंतर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नवीन नियमावलीवर अंमलबजावणी करण्यात आल्यास एक बाब निश्चित होईल आणि ती म्हणजे दरमहा तुमच्या पगाराची रक्कम कमी होईल, पण भविष्यासाठी तुमच्याकडे मोठी रक्कम जमा होईल. फायदे का सौदा ऐसे है कि जो पहले कटता था प्रोविडेंट फंड, वो बेसिक के ऊपर कटता था. अब जितने बाकी अलाउंसेज हैं उनको भी बेसिक पे का हिस्सा माना जाएगा. तो जो प्रोविडेंट फंड है एम्प्लॉई का वो ज्यादा कटेगा. हर चीज के दो पहलू होते हैं कि जब एम्प्लॉई का प्रोविडेंट फंड अधिक कटेगा
तो उसकी जो टेक अवे सैलरी है वो कम हो जाएगी। पीएफ संदर्भातल्या या नवीन नियमानुसार काही प्रमाणात तोटा होणार आहे, तर भविष्यकाळाचा विचार केल्यास हे नवीन नियम कर्मचाऱ्याच्या दृष्टीनं फायदेशीर ठरणार आहेत. आजच्या परिस्थितीत पीएफच्या रकमेवर नजर टाकल्यास मूळ वेतनाच्या 12% रक्कम पीएफ म्हणून वजा केली जाते, तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पीएफ हा मूळ वेतन आणि डीएच्या 12% इतका असतो. मात्र नवीन नियमानुसार मूळ वेतनामध्ये अन्य भत्त्यांचा समावेश करून त्याच्या 12% पीएफ वजा केला जाणार आहे. भत्त्याचा अर्थ असे भत्ते जे कंपनी किंवा सरकारी विभागाकडून सगळ्या कर्मचाऱ्यांना समान दिले जातात. पण नवीन नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांना दिले जाणारे समान भत्ते पीएफच्या कक्षेत येणार. काही भत्ते जे कंपनी किंवा सरकारी विभागाकडून काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच दिले जातात, त्यामध्ये मोबाईल फोन, टेलिफोन, इंटरनेटचा बिल यांचा समावेश होतो. अशा भत्त्यांचा पीएफच्या कक्षेत समावेश केला जाणार नाही. पूर्वी कशा पद्धतीने तुमच्या पीएफची रक्कम निश्चित केली जात होती, आता नव्या पद्धतीनं ती कशा पद्धतीने निश्चित केली जाईल यावर एक नजर टाकूया. ढोबळ मानानं एका कर्मचाऱ्याच्या वेतनात मूळ वेतनाचा समावेश असतो. मूळ वेतनाबरोबरच घरभाडे भत्ता, मेडिकल, कन्व्हेन्स, त्यामध्ये प्रवास भत्ता, पर्सनल, मनोरंजन, शिक्षण, एलटीए अर्थात लिव्ह ट्रॅव्हल्स अलाउन्सचा समावेश असतो. या व्यतिरिक्त अन्य भत्त्यांचाही समावेश असतो. पूर्वी मूळ वेतनाच्या 12% रक्कम पीएफ म्हणून वजा केली जात असे. त्यामध्ये डीए, महागाई भत्ता, रिटेनिंग अलाउन्स आणि फूड कन्सेशनचा समावेश असतो. एक बाब नेहमी लक्षात ठेवा, घरभाडे भत्त्याचा कधीही पीएफ मध्ये समावेश नव्हता. तसंच नवीन नियमानुसारही घरभाडे भत्त्याचा पीएफ मध्ये समावेश होणार नाही. मात्र ईपीएफच्या नवीन नियमानुसार अनेक भत्त्यांचा समावेश पीएफची रक्कम निश्चित करताना केला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या वेतनातील मोठा हिस्सा पीएफ मध्ये वर्ग केला जाणार आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. एक निर्णय अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे पीएफची जी रक्कम आहे ती वाढली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच स्पष्ट शब्दात, सोप्या शब्दात सांगायचं, जी रक्कम तुमची कापून जी पगाराच्या वेळेला हातात येत होती ती रक्कम आणखीन कापली जाणार आहे. भविष्यातल्या याचे निर्णय जरी चांगले होणार असले तरी आता येणारा परिणाम काय आहे त्या संदर्भात बोलणार आहोत. आपल्यासोबत अपना पैसाचे सीईओ हर्ष रुंगटा आपल्यासोबत आहेत. सर, आपलं झी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय की या नव्या पीएफच्या नियमामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे, तुम्ही याबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा तर एक क्लॅरिफिकेशन, हा जो नियम आहे हा नवीन नाही किंवा प्रस्ताव नाही. हे सुप्रीम कोर्टचे डिसिजन आलेले होते आणि त्या डिसिजनच्या इंटरप्रिटेशन जे आहे ते पीएफ ऑर्गनायझेशनने रिआयटरेट केलेले आहे. हे सगळं जे काही आपण सर्क्युलरची आपण जो संदर्भ देत आहेत ते सुप्रीम कोर्टच्या डिसिजनला ते सगळ्या रिजनल प्रॉव्हिडंट फंड कमिशनर्सना सर्क्युलर देऊन त्याची आठवण केलेली आहे. म्हणून आता ते लागू होणार. रूल असाच होता पहिल्यांदा, पण असाच होता. बेसिक वेजेस काय आहे त्याच्यावरचं हे इंटरप्रिटेशन आहेत. तर इसेन्शियली नवीन रूल नाही. आणि ऑब्व्हियसली आता जसं तुम्ही सांगितलं जास्त पैसे कापले जाणार, ते तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला काम येईल. पण आता जर ते आहे ते तुमच्या हातात कमी पैसे राहणार आणि त्याच्या जो पण त्याच्या कारणे जो काही अडचणी असतात ते अडचणी तुम्हाला येणार. पण त्याचा काही देर आर वेज आउट. असं नाही आहे की ती अडचणीवर वेज आउट नाही आहे. नक्कीच नेहमीच अर्थशास्त्रातल्या संकल्पना बदलत असतात, मात्र त्याचा मूळ गाभा असतो तो म्हणजे अर्थव्यवस्थीय जी रचना आहे त्याला शाबूत ठेवणं आणि एकूण हा समतोल साधणं. अशाच या हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही संपूर्णपणे नवी ज्याला म्हणता येणार नाही, पण आता ही निर्देशित केलेली जी नवी प्रणाली आहे ती आता लागू होणार आहे. सर, एक विचारावं असं वाटतं की नेहमीच बेसिक सॅलरी आणि अलाउन्स याचा विचार करून एकूण हा घर खर्चाचा फायदा चालतो. या नव्या पीएफच्या जी आता प्रणाली राबवली जाणार आहे त्यात नेमक्या कुठल्या अलाउन्सचा सहभाग असणार? तर जसं तुम्ही ऑलरेडी कार्यक्रम मध्ये सांगितलं, हाऊस रेंट अलाउन्स आहेत, हे सगळे पहिल्यांदा पण समावेश नव्हता, आता पण होणार नाही. पण जसे जे अलाउन्सेस, जसे काही तुमचे असे अलाउन्सेस जे सगळ्यांना असतात आणि खासकर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे बाकीची पगार असते त्याला स्पेशल अलाउन्स म्हणून देतात, ते समावेश होणार. पण असं अलाउन्स जो सगळ्यांना मिळत नाही, जसं समजा की ओव्हरटाईम,
ते याच्यावर समावेश होणार नाही. पण एक अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की जे आपल्याला वाटतं की हे 5 करोड लोकांना अफेक्ट होणार, तसं ऑप्शन आहे आपल्याला हा अफेक्ट होणार की नाही. ज्याची पण पगार 6,500 पेक्षा जास्त आहे, तो जेव्हा नवीन नोकरीला लागतो त्यावेळी त्याला ऑप्शन असतं की मला प्रॉव्हिडंट फंड मध्ये सामील व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे. पहिलं ऑप्शन. सेकंड ऑप्शन, मी सामील असतो पण तरी पण आय कॅन पुट एन ऑप्शन की माझे जे 12% आहेत ते 6,500 रुपये वर तुम्ही कापा, म्हणजे 780 रुपीज त्याच्यावर तुम्ही कॅप करू शकतात. तर ज्यांना ही जी जास्त वाढ होत आहे, ज्यांना ती त्याच्या बजेटमध्ये अफेक्ट होणार, दे कॅन ऑलवेज ऑप्ट, ही ऑप्शन ते घेऊ शकतात की प्लीज कॅप इट ऑफ, की याला 12% ऑफ 6,500 ही ऑप्शन ते घेऊ शकतात. एम्प्लॉयरचा कॉन्ट्रीब्युशन पण कम होणार, तुमचा कॉन्ट्रीब्युशन पण कम होणार. पण हे तुम्हाला ठाऊक असणार की मग तुमचं जे भविष्यामध्ये जे पैसे येणार ते कमी येणार. पण जर प्रेझेंटला तुम्हाला बघायचं आहे तर दॅट ऑप्शन यू हॅव की 780 रुपये माझा कॉन्ट्रीब्युशन, मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम एम्प्लॉयर 780 रुपये, आणि दॅट्स इट. दॅट ऑप्शन ॲज अन एम्प्लॉई तुम्ही कधी पण एक्सरसाइज करू शकता. नक्कीच हे बदल करण्यासारखे आहेत, किंबहुना बदल आता स्वीकारण्याची वेळ आली आहे. पण हे बदल स्वीकारताना नेमकं काय केलं पाहिजे आणि नेमकं काय होतंय याचाही आपण अभ्यास करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत राहा प्राईम वॉच. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण बोलतोय पगाराला पीएफ ची खात्री. आपल्यासोबत अपना पैसाचे सीईओ हर्ष रुंगटा आहेत. सर, आपलं पुन्हा एकदा ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा असा आहे, महागाई वाढते, पगार आहे तो कमी पडतोय. अशा परिस्थितीत ज्यावेळी पीएफ ची रक्कम वाढवली जाईल, हा जो विचार आहे, सर्वसामान्याचं जगणं कठीण होणार आहे, हाही भाग आहे. पण त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा जो कोर्टानं निकाल देताना असं म्हटलं होतं की बेसिक वेजेसचाही विचार करावा. हे नेमकं यानंतर वाढवलं जाणार आहे की ती संकल्पना नेमकी कोर्टानं काय मांडली आहे आणि ती सर्वसामान्यांना आता फायदेशीर होईल का? तर फायदेशीर या मायनानं असणार की जर जास्त पीएफ कापलं जाईल आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन पण वाढेल आणि एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन पण वाढेल, ते 20-30 वर्षांनंतर तुम्हाला एक खूप मोठी रक्कम भेटणार, ज्याच्यावर तुमची रिटायरमेंट जे आहे, आणि ते नॉन टॅक्सेबल असतात. त्या पीएफची पैशाला कोणी हात पण लावू शकत नाही. दुसरे तुमचे काही कर्ज असणार तर त्याला हात लावू शकत नाही. तर पीएफची जे रक्कम आहे ती सेफ आहे आणि जे व्याज आहे ते इन्फ्लेशन प्रमाणे आहेत. तर फायदा याचा हाच आहे की तुमची फ्युचर जे आहे ते चांगली होत आहे. पण जर तुमचं खर्चच चालत नाही तर फ्युचर चांगलं करून, वर्तमान काटून फ्युचर चांगलं करणं हे थोडं मुश्किल सगळ्यांना असतात. खासकर 2 चीज पीएफची प्रॉब्लेम आहेत. एक तर जे इंटरेस्ट रेट आहेत ते जस्ट अबाउट इन्फ्लेशनला बीट करतात. आता 8.25 चाललेला आहे, यावेळी शायद 8.25 8.5 असणार, पण जस्ट ॲट नियर द इन्फ्लेशन रेट असतं. जेव्हा तुम्ही 20, 30, 40 वर्षासाठी पैसे साठवतात त्यावेळी तुम्हाला हाई रेट पाहिजे. आणि जे ट्रस्टीज आहे प्रॉव्हिडंट फंड कमिशनरचे कमिशन, नक्कीच सर, एक महत्वाचा मुद्दा असा या निमित्तानं होतो की भविष्य निर्वाह निधी म्हणून पीएफ कडे पाहिलं जातं. आपण त्याला नाकारण्याचा काही प्रमाणात अधिकारही आपल्याकडे असतो. अशा वेळी त्याला दुसरा कुठला ऑप्शन आहे का, पर्याय आहे का पीएफ सारखा समांतर? पर्याय डेफिनेटली आहे. एक पर्याय आहे नॅशनल पेन्शन, न्यू पेन्शन स्कीम, एनपीएस ज्याला म्हणतात. 10% ऑफ बेसिक, आणि या बेसिक मध्ये रेग्युलर बेसिकलाच बेसिक म्हणतात कारण हा डेफिनेशन इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये दिलेला आहे. 10% ऑफ बेसिक फक्त एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. तो तुमच्या एनपीएस अकाउंट मध्ये जाणार आणि त्या अकाउंट मध्ये तुम्हाला इक्विटी पण, तुम्ही इक्विटी मध्ये पण टाकू शकतात. त्याला अप टू 50% तुम्ही इक्विटी पण घेऊ शकता. तुमच्या हातात आहे. ते पैसे कोणी तुमच्या बिहाफवर इन्व्हेस्ट करणार ते पण तुमच्या हातात आहे. त्याच्यात 6 तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सची चॉईस असते.
तुम्ही डिसाईड करू शकता नक्कीच की एकूणच आपले पैसा हा आपणच वापरायचा असतो आणि त्याचा निर्णय आपणच घ्यायचा असतो. मुद्दा आहे की भविष्य निर्वाह निधीच्या ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी भविष्याचा विचार करताना काय संकट आहेत त्याचाही विचार करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा प्राईम वॉच. ब्रेकनंतर स्वागत. पगाराला पीएफची खात्री आपल्यासोबत अपना पैशाचे सीईओ हर्ष रुंगटा आहेत. रुंगटा सर, एक महत्वाचा प्रश्न, ग्लोबलायझेशनमुळे खाजगी सेक्टरमध्ये दर 2 वर्षांनी नोकरी बदलण्याकडे अनेकांचा कल असतो. अशानं या नव्या नियमाचा फायदा होईल की तोटा होईल, काय सांगाल? माझ्या ओपिनियनमध्ये नायदर फायदा होईल नॉर तोटा होईल, कारण खाजगी सेक्टरमध्ये कॉस्ट टू कंपनी हा पद्धत चालते. तर जर कॉन्ट्रीब्युशन वाढणार तर ते एम्प्लॉयर तुमच्या सगळ्या पॅकेजमध्ये ते घेऊन चालणार. तर ज्यांना फ्युचरसाठी पैसे साठवायचे आहेत त्यांना फायदा होईल, ज्यांना नाही साठवायचे आहेत किंवा कमती साठवायचे आहेत त्यांना नुकसान होईल. पण असं काही सांगू शकत नाही की सगळ्यांना फायदा होईल की सगळ्यांना नुकसान होईल. नक्कीच. एक जाता जाता शेवटचा प्रश्न, भविष्यात खूप चांगलं खायला मिळावं म्हणून आज दात करून खाण्याची सवय आहे, पण आज या नव्या नियमाचा फायदा होईल की तोटा होईल सर्वसामान्यांसाठी? कारण आता बेसिक सॅलरीवर नाही तर संपूर्ण सॅलरीवर याचा परिणाम होईल, काय सांगाल? आय थिंक कंपल्सरी सेव्हिंग होतं तितकंपर्यंत याचा फायदाच आपण मानूया असं मला वाटतं. कारण नॉर्मली लोकांची मनस्थिती असं असतं की जे पैसे येत नाही आणि कंपल्सरीली सेव्ह होणार त्याच्यावर ते चांगलं असतं, नाहीतर ते खर्च होऊन जाणार, खर्च ॲडजस्ट होऊन जातं. तर असं नॅरो अगर आपण इंटरप्रिटेशन पाहिला तर फायदा होईल असं आपण समजूया. नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अतिशय महत्वाचा हा सरकारचा निर्णय आहे आणि या सगळ्या निर्णयातून आजची बचत आणि उद्याचा फायदा याच सूत्रावर आपण काम करत राहू, पगार मिळवत राहू, एवढंच म्हणेन. आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात. पाहत राहा झी 24 तास.